छत्रपती शिवाजी महाराज कळावे, छत्रपती शिवाजी महाराज रुजावे आणि छत्रपती शिवाजी महाराज ह्या तरुण मंडळींना कळावे। कुठेतरी हा एक अभूतपूर्व असा कार्यक्रम मीरा भाईंदर शहरामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून शिवसेना राबवत आहे। खरंच एक आनंदाची गोष्ट आहे। जे पूर्वी पारंपरिक मध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो, कारण ह्या दिवाळीचा सर्वात जमेचा आणि आनंदाचा क्षण होता ते म्हणजे मातीचे किल्ले बनवले जायचे, मातीचे मावळे ठेवले जायचे। प्रतापगड, लोहगड, रायगड ही बनवण्यामध्ये जी सोसायटीमध्ये असू दे किंवा चाळीमध्ये असू दे किंवा आपल्या घरामध्ये छोटे छोटे किल्ले बनवले जायचे ते आज ही स्पर्धा मीरा भाईंदर शहरामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मार्फत राबवली जाणार आहे। आज त्या संपूर्ण गोष्टी बाबत त्यांनी एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती। एक त्यांना रोख रक्कम पारितोषिकही ठेवण्यात आलेलं, परंतु त्याच्या पाठीमागे त्यांचा जो हेतू होता हा फार महत्त्वाचा होता। हेतू आज होता की जी स्पर्धा आहे ही मातीपासून बनवलेल्या किल्ल्यांची स्पर्धा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आता गेल्या महिन्यामध्ये युनेस्कोच्या यादीमध्ये 12 पैकी 11 किल्ल्यांची नावं त्या यादीमध्ये आली होती। हे खरं म्हणजे प्रत्येक शिवप्रेमींना आणि मराठी भाषिक असू दे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे। त्यात हा दुग्ध शर्करा योग म्हणावा की मीरा भाईंदर शहरामध्ये महाराजांचे किल्ले कळावे, महाराजांच्या गोष्टी कळावे यासाठी मातीच्या किल्ल्यांच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं। आयोजकांमध्ये आज शिवसेनेचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते। नेमकं त्यांनी या स्पर्धेचं आयोजन कुठल्या स्वरूपात असणार आहे, त्याचं नियोजन कसं असणार, त्याचं परीक्षण कोणत्या पद्धतीने होणार आहे, या संपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊ। सर्वप्रथम मीरा भाईंदर शहरवासियांना दीपावली व नूतन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। या वर्षापासून आमचे मंत्री परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून किल्ले बनवणी स्पर्धा मीरा भाईंदर शहरासाठी चालू करण्यात येत आहे। त्यासाठी आज आमचे मंत्री साहेब धाराशिवच्या दौऱ्यावर असल्याकारणाने आम्हाला त्यांनी ही माहिती देण्यासाठी शहरवासियांना आम्हाला बोललेले आहे। त्या पद्धतीने आम्ही आज ही माहिती देत आहोत। पूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये किल्ले बनवणी स्पर्धा ही चालू करत आहोत। त्यामध्ये प्रथम पारितोषिक आहे 15,000 रुपये, द्वितीय पारितोषिक आहे 10,000 रुपये आणि तृतीय पारितोषिक आहे 5,000 रुपये। अशा प्रकारे त्या स्पर्धेमध्ये बक्षीस ठेवलेले आहेत। तरी मीरा भाईंदर शहरवासियांनी कोणाला देखील या स्पर्धेत भाग घेत असेल तर आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या ऑफिसमधून 24 तारखेच्या आतपर्यंत फॉर्म कलेक्ट करून तो फॉर्म भरून द्यायचा आहे आणि स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं आहे। या स्पर्धा पूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये ज्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा आहे त्यांनी ते लोक घेऊ शकतात आणि त्यांनी आमच्या या कार्यालयात येऊन त्या स्पर्धेसाठी जे फॉर्म आहेत, नियम आहेत ते त्यांनी इथून घेऊन जावं आणि 24 तारखेच्या आतमध्ये हे फॉर्म इथे जमा करण्यात यावे आणि पुढील 5 दिवसात आमचे निरीक्षक जे कोण आहेत ते येतील आणि सर्व पाहणी करून मग नंतर पुढचा कार्यक्रम ठरवला जाईल। प्रथम दीपावलीच्या सर्व आदरणीय पत्रकारांना आणि आपल्या वाहिनीच्या माध्यमातून मीरा भाईंदर शहरातील या दर्शकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आज फार आनंदाचा क्षण यासाठी कारण युनेस्कोच्या माध्यमातून आज 12 छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्ग किल्ले, गड किल्ले यांचा समावेश त्यांच्या यादीत झालेला आहे। आता ही जबाबदारी आपल्या सर्व भारतीयांची आहे की जर महाराष्ट्राच्या माध्यमातून छत्रपतींनी निर्माण केलेले किल्ले जर युनेस्कोच्या यादीमध्ये गेले तर ह्या किल्ल्यांचा इतिहास अजून पुढच्या पिढीपर्यंत हा पोचावा, हा टिकून राहावा आणि हा वारसा कुठेतरी पुढे घेऊन जावा, ही जबाबदारी मनाशी बांधून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमच्या सर्वांचे संपर्क नेते प्रतापजी सरनाईक साहेबांच्या माध्यमातून, युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक साहेबांच्या माध्यमातून मीरा भाईंदर शहरात भव्य स्वरूपामध्ये किल्ले बनवणे स्पर्धा आपण राबवित आहोत। बरं, ही स्पर्धा ही मातीच्या किल्ल्यांची असणार आहे कारण नातं हे मातीशी आहे। किल्ले मातीशी, शौर्य मातीशी आणि शौर्याची गाथा सुद्धा मातीशी। तर हे शौर्य हे पुढच्या पिढीपर्यंत पोचावं, आपल्याकडच्या मुलांना, तरुणांना किंबहुना शिवप्रेमींना किल्ल्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आता किल्ल्यांची आठवण व्हावी आणि हे किल्ले एक प्रकारचं प्रतीक बनावं, प्रेरणा बनावं पुढच्या पिढीसाठी, ही भावना मनात ठेवून ही स्पर्धा आपण राबवत आहोत। प्रथम बक्षीस 15,000 रुपये प्लस सन्मान चिन्ह,
आणि प्रमाणपत्र, द्वितीय बक्षीस 10,000 रुपये सन्मानचिन्ह प्रमाणपत्र, तृतीय बक्षीस 5,000 रुपये सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि सोबत जे कोणी विद्यार्थी, जे कोणी तरुण, जे कोणी शिवप्रेमी या किल्ल्याच्या बनवण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी होतील त्यांना प्रत्येकी 1,000 रुपये आणि सन्मानचिन्ह अशा प्रकारचं स्वरूप या किल्ल्यांचं बनवण्याचं आपलं आहे। बरं, हे किल्ले कुठे बनवावे तर सोसायटीच्या आवारात म्हणा, ज्या ज्या ठिकाणी शिवप्रेमींना जागा उपलब्ध आहे, अगदी घराच्या बाल्कनीत जर त्यांनी बनवलं त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आपले परीक्षक त्या किल्ल्याचं परीक्षण करतील, कारण आपला हेतूच तो आहे की ह्या आजच्या पिढीने आपल्या छत्रपतींचे जे 350-400 वर्षापूर्वीची गाथा आजही जी जिवंत आहे ती यापुढेही परंपरा आणि त्याची शौर्याची गाथा ही चिरकाल असावी, चिरकाल राहावी, ही यामागची आपली भूमिका असेल। तर अशा प्रकारे या संपूर्ण आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप असेल। 24 तारखेपर्यंत आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये याचे फॉर्म उपलब्ध असतील आणि 25 तारखेपासून पुढचे 5 दिवस जे आपल्या समितीने परीक्षक नेमलेले आहेत ते परीक्षक त्या ठिकाणी जाऊन त्या किल्ल्याची पाहणी करतील, त्याचं गुणमापन करतील, त्याचं मोजमाप दिलं जाईल आणि मग एक छानसा कार्यक्रम घेऊन त्या सर्व विजेत्या स्पर्धकांचा आपण सन्मान करणार आहोत। याचे माझ्यावरती 2 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न असा आहे की तुमचं परीक्षण आणि मूल्यमापन कसं केलं जाणार आहे या स्पर्धेचं? दुसरी असं आहे की जे लोक फॉर्म भरणार तेच लोक सहभाग घेऊ शकतात की याच्या व्यतिरिक्तही काही लोक सहभाग घेऊ शकतात? बघा, जसं आपण गणपती स्पर्धेला करतो, गणपती स्पर्धेला सुद्धा अनेकदा असं होतं की खूप साऱ्या लोकांना जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा तुमच्या वाहिनीच्या माध्यमातून कळतं की सरनाईक साहेबांनी अशी एक सुंदरशी स्पर्धा ठेवलेली आहे, परंतु फॉर्म कुठे मिळतात कल्पना नाही, फॉर्म कुठून घ्यायचे कल्पना नाही, मग ती लोक आम्हाला फोन करतात आणि स्पर्धा शेवटी स्पर्धा असते। ही स्पर्धा शेवटी मीरा भाईंदरच्या रहिवाशांना कुठेतरी संस्कृतीचं एक वेळ लागावं, गोडी निर्माण व्हावी यासाठी निर्माण केलेली असते। त्यामुळे अशा वेळेला फॉर्मचं कुठेही बंधन न ठेवता ज्यांचा कोणाचा आम्हाला फोन येईल, ज्यांच्या कोणाकडून आम्हाला माहिती येईल की आम्ही सुद्धा सुंदरसा किल्ला बनवला आहे, त्या ठिकाणी आमचे परीक्षक फॉर्म भरलेला नसेल तरी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचतील आणि त्या किल्ला बनवणाऱ्या युवकांचा सन्मान करतील। प्रशिक्षण कोणत्या याच्यावरती तुम्ही करणार आहे? प्रशिक्षणामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माती ही आमचं अविभाज्य असं घटक असेल, कारण अनेकदा आता पाहिलं जातं बरेचसे तरुण शिवप्रेमी लवकर किल्ला बनाव म्हणून प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर करतात। त्याचा वापर न करता चिकन माती जी असते, जी ॲक्च्युली किल्ल्याचा एक आपण ज्याला बेस म्हणूया त्याचं प्रमाण त्या ठिकाणी प्रामुख्याने असेल आणि तुम्ही जर शिवकालीन जे किल्ले आहेत त्याची एखादी प्रतिकृती, अनेकदा हे घडतं आपण मागे बॅनरवरती किंवा एखादा छान चित्र आपण ठेवतो, त्याच्या पुढे सेम टू सेम अगदी हुबेहूब ती कलाकृती बनवण्याचा प्रयत्न केला जातो, मग त्याचंही त्या ठिकाणी मापन केलं जाईल। म्हणजे इतिहासामध्ये ज्या किल्ल्यांची नोंद आहे, इतिहासामध्ये ज्या किल्ल्यांची छबी, चित्र किंवा एखादं रूपरेखा उपलब्ध आहे त्याला साजेशी तुम्ही जेव्हा प्रयत्न करता त्याचं विशेष असं आम्ही त्या ठिकाणी मोजमाप करणार आहोत। जय महाराष्ट्र। यंदा या दिवाळीपासून एक नवीन सुरुवात करत आहे। तसं गेल्या 2 वर्षापासून साहेबांनी सुरुवात केलेली आहे, पण ही आमच्या पक्षात थ्रू किंवा सरनाईकांच्या वतीने ही स्पर्धा आता या वर्षीपासून एकदम आयोजित करण्यात आलेली आहे। या स्पर्धेचं पारितोषिक प्रथम पारितोषिक आहे 15,000, द्वितीय पारितोषिक आहे 10,000 आणि तृतीय पारितोषिक आहे 5,000 अशा स्वरूपाचे हे पारितोषिक आहेत। किल्ला बनवण्यासाठी सरांनी पूर्णतः माहिती दिलेली आहे कोणत्या पद्धतीत असावे आणि आपल्या इथे महाराष्ट्रभर 12 किल्ले आहेत, त्यापैकी युनेस्कोच्या यादीमध्ये 11 किल्ल्यांचा समावेश झालेला आहे आणि त्याची प्रतिकृती सर्वांनी बनवावी अशी आमच्याकडून किल्लाप्रेमी यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ती पूर्णता होईल अशी आमची सर्वांची कामना आहे आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। स्वतःला मी भाग्यवान समजतो किंवा आम्ही सर्वच किंवा तुम्ही सुद्धा स्वतःला भाग्यवान समजा की 350 किल्ल्यापैकी 2 किल्ले हे आपल्या मीरा भाईंदर शहरामध्ये ते घोडबंदर किल्ला आणि जंजिरे धारावी किल्ला याचा आपल्याला सार्थ अभिमान पाहिजे। सर्वात उंच झेंडा लावण्याचा मान हा आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेबांनी घोडबंदर किल्ल्यावर लावून दिला, त्याच्याबद्दलही आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो। आणि ही आता सर्वांनी माहिती दिली, पण किल्ले बनवणे स्पर्धा याची जबाबदारी खास करून आमच्या पालकवर्गांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला युवा सेनेला दिली, ह्याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे आणि त्याच्यासाठी आदरणीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचे तसेच आमचे युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशजी सरनाईक साहेब यांचे आम्ही धन्यवाद मानतो।
छत्रपती शिवाजी महाराज यांनी 12 जिंकलेल्या किल्ल्यांपैकी 11 किल्ले युनेस्कोच्या यादीत गेलेले आहेत. आपला प्रयत्न सरनाईक साहेबांच्या माध्यमातून असा राहील, आदरणीय महाराष्ट्राचे पूर्व मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, आमचे शिवसेनेचे मुख्य नेते यांच्या माध्यमातून आम्ही असा प्रयत्न करू, जो एक किल्ला राहिला आहे तो सुद्धा युनेस्कोच्या यादीमध्ये कसा जाईल, त्याच्यासाठी ही प्रेरणादायी स्पर्धा आपण आज इथे आयोजित केलेली आहे. तुम्हाला सर्व पारितोषिकांचं सर्व सचिन सरांनी सांगितलेलं आहे, राजूदादांनी सांगितलं आहे, निशाताई आहेत, आमच्या रियाताई आहेत, सर्वांनी सांगितलेलं आहे. पण ह्या किल्ले बनवण्याच्या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येकाला शिवप्रेम हे जागृत करण्याचं काम हा युवासेना करणार आहे आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांचं पाठबळ आम्हाला अपेक्षित आहे. एवढंच बोलतो आणि आपल्या सर्वांना दीपावलीच्या आम्ही शुभेच्छा देतो.